लाडक्या बहिणींच्या अनुदानासाठी अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वळवल्याची माहिती समोर येते। यापूर्वी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि आता अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय, तर मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र यावर बोलणं टाळलंय। आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? एक मिनिट। राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं। यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीने सिद्ध करून देईन की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे। आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातून असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल दानवेला विरोध करताय, आता बोलत नाही पैसा वळवला। तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे। जो नियतव्यय वाढून दिला, समजा 3000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढून दिला, 2500 कोटी रुपयाचा नियतव्यय हायपोथेटिकल बोलतोय, मला एक्झॅक्टली फिगर माहित नाही, अनुसूचित जमातीला वाढून दिला, तर त्या देखील निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे। त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।